मनस्पर्शीय कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे। जबरदस्तीचे लग्न भाग 10। झोपेतून उठल्यावर मी चेहऱ्यावरील चादर काढते। पांढरी तेजस्वी पहाट माझ्या मेंदूला असा अंदाज लावत आहे की मी अजूनही स्वप्नात आहे। कदाचित तेच स्वप्न जे मी आधी गाढ झोपेत पाहत होते। मी उठून बसून माझे हातपाय ताणवले। चादर अजूनही माझ्या खालच्या अर्ध्या भागाला गुंडाळलेली आहे आणि त्यातून येणारा उबदारपणा अजूनही माझ्या शरीराला इन्सुलेशन देत आहे। मी केसांमधून बोटे फिरवत रिकाम्या खोलीत डोळे फिरत राहिले। कदाचित आज मी जास्त झोपले असेल, म्हणूनच विराज खोलीतून कधी निघून गेला हे मला कळलेच नाही। मी उजव्या हाताने माझा फोन धरला आणि दुसऱ्या हाताने तोंड झाकून जांभई देत राहिले। बाबांच्या घरातील मोलकरणीचे अनेक मिस कॉल आणि व्हॉइस नोट पाहून माझे कपाळ गोंधळून जाते। मी खूप झोपले असल्याने मला यापैकी कोणत्याही कॉलबद्दल कळत नाही। मला आशा आहे की सर्व काही ठीक असेल। ती काल रात्रीपासून मला का फोन करत आहे? मी धडधडत्या हृदयाने तो ऑडिओ मेसेज वाजवते। तो ऐकताना माझे डोळे घाबरून आणि अनिश्चिततेने विस्फारलेले जातात। माफ करा काजल मॅडम, तुम्ही माझे फोन उचलत नव्हतात म्हणूनच मला हा ऑडिओ मेसेज सोडावा लागला। तुमच्या वडिलांना आज रात्री हृदयविकाराचा झटका आला आहे आणि ते सध्या रुग्णालयात आहे। कृपया लवकरात लवकर या, कारण त्यांची प्रकृती गंभीर आहे। नाही, हे खरे असू शकत नाही। काल ते पूर्णपणे निरोगी होते आणि आता त्यांना काय झालं? माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि माझी दृष्टी धुसर झाली। मी खाली धावत धावत त्याच मोलकरणीचा नंबर डायल करत हॉस्पिटल कुठे आहे याबद्दल विचारते। मॅम, तुम्ही कुठे जात आहात? मला घराबाहेर घाईघाईने येताना पाहून एका नोकराने उत्सुकतेने विचारले, पण मी तिच्याकडे दुर्लक्ष केले। असे दिसते की यावेळी घरी कोणीच नाही। तुम्ही मला लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकाल का? मी माझ्या हाताच्या मागून माझे अश्रू पुसत ड्रायव्हरला विचारले। कोणते हॉस्पिटल? सगळं ठीक आहे ना मॅडम? तो काळजीने विचारतो। मी वाटेत सांगेन, मी समजावून सांगितले आणि गाडीत बसले। माझ्या पायावरून जमीन सरकल्यासारखी वाटते। मी जे ऐकत होते ते ऐकून मी थक्क होऊन गेले। माझे पाय जिथे आहे तिथेच चिकटून राहतात आणि एक कठीण आणि जड वस्तू माझ्या हृदयावर पडते, ज्यामुळे मी कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यास तयार होते। कोणीतरी मला सांगेल की मी चुकीचे ऐकलं आहे, मला सांगेल की हे स्वप्न आहे, किंवा किमान मला सांगेल की माझ्या संवेदना हरवल्या आहेत। मला माफ करा, ते आता नाही। डॉक्टर तिथे उपस्थित असलेल्या नोकरांना सांगतात। माझ्या डोळ्यात आधीच गोठलेल्या अश्रूंचा वाहता प्रवाह, माझ्या हृदयाचे ठोके मंदावतात आणि माझे आधीचे थरथरणारे पाय माझ्या संपूर्ण शरीराचा आधार बनू शकत नाहीत। आणि जेव्हा मी कबूल करते की इथल्या लोकांना माझ्या उपस्थितीची जाणीव झाली आहे, तेव्हा माझे गुडघे थरथरत आणि जर माझ्या मागे भिंत नसती तर मी जमिनीवर पडले असते। त्यांचे हास्य माझ्यासमोर येऊ लागते। आज मी पुन्हा एकटी पडली आहे। त्यांना त्यांच्या शेवटच्या श्वासात माझ्याशी न बोलता खरोखरच मला सोडून जावे लागेल का? आणि एका मिनिटाच्या झटक्यात माझ्या सर्व संवेदना परत आल्या, जणू कोणीतरी पुन्हा सर्व स्विच चालू केले आहेत। माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि माझे गाल ओले झाले। माझे हृदय वेड्या वेगाने धडधडू लागले आणि माझे पाय वर येऊ लागले। पण हे सर्व माझ्या संस्थेच्या बिघाडामुळे झाले। आणि मला माहीत असलेली शेवटची गोष्ट म्हणजे भिंत देखील मला वाहून नेऊ शकत नाही आणि मी गुडघ्यावर पडते आणि माझे मन जाण्यापूर्वीच एका अस्पष्ट परिचित व्यक्तीच्या मजबूत हातांनी मला वर उचलले। तर तिकडे विराजचा दृष्टिकोन। माझे वडील माझ्या ऑफिसमध्ये येतात तेव्हा लॅपटॉपवर चालणारे माझे बोट हलणे थांबवते। मी इथे काम करायला सुरुवात केल्यापासून ते स्वतः कधीच माझ्या ऑफिसमध्ये आले नाहीत। आज काय झालं ते इथे आहेत। त्यांच्यासोबत राहून मी जे काही शिकलो त्यावर ते नक्कीच एका उद्देशाने इथे आले आहेत। तुम्ही इथे काय करत आहात? मी कडक स्वरात विचारतो। जिल्ह्याच्या रुग्णालयात लवकर जा, काजलचे वडील तिथे दाखल आहेत। ते मला ही बातमी सांगतात, जणू काय त्याच्यासाठी सामान्य गोष्ट आहे। त्याच्या चेहऱ्यावर काळजी आणि त्रासाचे कोणतेही चिन्ह नाही। त्यांना काय झालंय? मी घाबरून विचारतो आणि माझ्या जागेवरून एक धक्का देऊन उभा राहतो। काल रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे, आता निघून जा, ते तिरस्काराने आदेश देतात। मी खुर्चीच्या मागच्या सीटवरून माझा कोट उचलत मान हलवतो। मी पुन्हा त्याच्याकडे पाहतो। काळजी नाही। ते माझ्या सीटवर आरामात बसतात आणि त्याचे बोटे टेबलावर सतत तालबद्धता करत असतात। त्यांना त्याच्या मित्राला भेटायला जायचं नाही का? तुम्ही माझ्यासोबत येत नाही का? मी कपाळ वर करून विचारतो। त्यांची बोटे क्षणभर टेबलावर हल्ला करणे थांबवतात आणि ते त्यांच्या ओठांच्या पर्समध्ये पातळ रेषा घेऊन माझ्याकडे पाहतात। त्यांच्या चेहऱ्यावरील भाव अज्ञात आहेत, दुःखी नाहीत, आनंदी नाहीत, अगदी सामान्यही नाहीत। ते किंचित डोके हलवून मला नाही असं संकेत देतात। मला एका तासात काही महत्त्वाची बैठक आहे, मी जाऊ शकत नाही। काजलला सोबत घेऊन जाण्याची काळजी करू नको, तिला हे आधीच कळलं आहे आणि ते हॉस्पिटलमध्ये आहे।
माझे हलणारे पाय यावर थांबतात आणि मी पुन्हा त्यांच्याकडे वळून पाहतो. तरीही त्यांच्या चेहऱ्यावर एक अस्पष्ट भाव आहे, ज्यामुळे मला जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते की त्यांना सर्व माहिती असून कशी कळली. नाही, तुम्हाला ते कसं कळलं? मी माझा आवाज शक्य तितका मंद ठेवत विचारतो. पुरे झाले प्रश्न. आता काही घडण्यापूर्वीच निघून जा, ते ऑर्डर देतात आणि आधी आले तसेच खोलीतून निघून जातात. ते इतका विचित्र का वागताय? अचानक माझ्या मनात काजलच्या वडिलांचा विचार येतो. मला आशा आहे की ते ठीक असतील. मी टेबलावरून माझ्या गाडीच्या चाव्या घेतो आणि बाहेर धावतो. मी हॉस्पिटलमध्ये प्रवेश करताच औषधांचा आणि आजूबाजूच्या परिसराचा नेहमीच वास माझ्या नाकात शिरतो. मी काजलला जाताना अनेक वेळा फोन करण्याचा प्रयत्न करतो, पण ती माझा एकही फोन उचलत नाही. मला आशा आहे की सर्व काही ठीक असेल. मी काउंटरवर असलेल्या मुलीला मिस्टर कर्मवीरबद्दल विचारतो आणि ती मला तिच्या खोलीत दाखल आहे त्या खोलीचा नंबर सांगतात. मी दिलेल्या खोलीच्या नंबरकडे धावतो तेव्हा माझ्या नजरेस एक परिचित मुलीसारखी व्यक्ती दिसते. मी पुढे जातो तेव्हा ती प्रत्यक्षात काजल असल्याचे आढळते. ती रडत असते आणि क्षणार्धात तिच्या डोळ्यांच्या बुबुळे माझ्यासारखे सरकतात आणि ती तिचा तोल गमावते. मी तिच्याकडे धावतो, पण ती बेशुद्ध पडते. मी तिचे हात जोरात धरतो जेणेकरून ती पडू नये. काय झालं? मी एका महिलेला विचारतो, जी कदाचित मिस्टर कर्मवीर यांच्या नोकरांपैकी एक असेल आणि काजलला तपासण्यासाठी येत असेल. आम्ही त्यांना गमावलं. ते आम्हाला सोडून गेले आहे, ती रडत उत्तर देते. माझे डोळे आश्चर्याने विस्फारलेले जातात. मी माझ्या हातात काळवंडलेल्या काजलकडे पाहतो. मी तिच्या गालावर थाप मारतो आणि तिचे नाव घेतो, पण सर्व व्यर्थ. मी तिला माझ्या हातात उचलतो आणि आपत्कालीन कशाकडे धाव घेतो. काही दिवसानंतर, रोज इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खरं सांगायचं तर जर तू नसतीस तर मला माहीत नाही की मी हे कसं सांभाळलं असतं. मी आयलाचे आभार मानले. कर्मवीर यांच्या निधनापासून ती दररोज काजलला सांत्वन देत आहे. जरी ती तितकी यशस्वी होत नसली तरी मला वाटतं की ते काजलसाठी चांगलं आहे. काही गरज नाही, मला हे करावंच लागेल. शेवटी ती माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे, ती हसत उत्तर देते. तशी मला तिची खूप काळजी वाटते. तिने 3 दिवसापासून एक चावही घेतलेला नाही. कृपया तिची काळजी घ्या. मी आणखी थांबलो असतो, पण माझी आई आजारी आहे. कृपया तिला खायला द्या. ती तिच्या डोळ्यात आशेने मला ट्रे देते. नक्कीच. पुन्हा एकदा धन्यवाद, मी पुन्हा म्हणतो. मी उसासा टाकतो आणि दाराचा हँडल किंचित फिरवतो. तो एका छोट्याशा आवाजाने उघडतो. ती ज्या सोफ्याजवळ झोपली होती त्याच्या जवळ जमिनीवर बसली होती. तिचे डोके तिच्या गुडघ्यांमध्ये गुंडाळलेले होते आणि तिचे पाय घट्ट मिठी मारत होते. ती आत शिरली तेव्हा तिने वर पाहिलेले नव्हते. मी हळूहळू तिच्याकडे गेलो आणि जमिनीवर तिच्याजवळ बसलो. मी तिला तपासत ट्रे बाजूला ठेवला. मला अजूनही तिच्याकडून मऊ लहान रडण्याचा आवाज ऐकू येतो. ती हलत नसली तरी तिने अजूनही वर पाहिलेले नाही. तुला माहीत आहे, जेव्हा माझी आई वारली तेव्हा मी कदाचित फक्त 7 वर्षाचा होतो. मीही तुमच्यासारखेच वागत होतो. काहीही खात नव्हतो, कोणाशीही बोलत नव्हतो. मी स्वतःला अनेक दिवस खोलीत कोंडून घेतलं. फक्त रडत होतो आणि देवाशीही भांडत होतो की त्याने माझी आई माझ्यापासून का घेतली. मी क्षणभर थांबून पुन्हा तिच्याकडे पाहिलं, पण ती स्थिर होती. मग माझी आजी म्हणते की तुला तुझ्या आईवर प्रेम नाही. जर तू असतंस तर तू तिला दुःख दिले नसतेस आणि ती गेल्यानंतरही तिला काळजीत टाकले नसतेस. आणि तुला माहीत आहे तिने मला काय सांगितलं होतं? मी माझ्या आईला स्वतःवर क्रूरता करून जेवत नाही, कोणाशी न बोलता आणि शोक करून अधिक त्रास देत आहे. ती म्हणाली की जेव्हा तिला कळले की तू तिच्यामुळे स्वतःवर कठोर वागतोस तेव्हा ती तुझ्यावर खरोखर आनंदी असेल असं तुला वाटतं का? आणि ती अचानक डोके वर करते तेव्हा मी बोलण्यात व्यत्यय आणतो. तिचे डोळे रडण्याने लाल आणि फुगलेले आहेत. मी हसतो आणि चमच्यात भात भरतो आणि तिच्या दिशेने जातो. ती माझ्याकडे पाहण्यापेक्षा चमच्याकडे पाहते आणि मला आश्चर्य वाटते की ती जेवते. गालावरील अश्रू पुसताना तिच्या तोंडातून एक मंद रडणं निघून जातं. चांगली मुलगी. मी हसतो आणि दुसरा चमचा देतो, ज्यावर ती आधी संकोच करते आणि नंतर ते खाते. संध्याकाळची वेळ. मी खोलीत प्रवेश करताच अंधाराने माझे स्वागत केले. मी लाईट चालू करतो आणि माझी नजर सोफ्यावर झोपलेल्या काजलकडे जाते. तिने स्वतःला चादरने झाकलेले आहे कारण ती थंडीमुळे थरथर कापत आहे. ती काही खाल्ल्यानंतर ती खाण्यास नकार देते. हे माझ्यासाठी समाधानाचे आहे. तरी काही न करण्यापेक्षा ते बरे. तिच्याकडून मंद रडण्याचा आवाज ऐकू येताच मी तिच्यावर पांघरून ओढतो. ती झोपेत रडत आहे का? तू मला एकटे का सोडतोस? आता या जगात माझे कोणी नाही. ती झोपेत काय बडबडत आहे हे ऐकून माझे डोळे विस्फारले.
तिचे रडणे अधिक तीव्र होत आहे. मी तिच्या ओल्या केसांचे उघडे थर तिच्या कानामागे ओढतो. मला तिच्याबद्दल वाईट का वाटत आहे. माझ्या स्पर्शाने ती अधिक थरथर कापते. मी तिला उठवू नये म्हणून मी काळजीपूर्वक तिला उचलले आणि तिच्या लग्नाच्या शैलीत बेडवर नेले. मी तिला काळजीपूर्वक बेडच्या बाजूला झोपवले आणि ब्लँकेट तिच्यावर ओढले. तिच्यामध्ये पुरेसे अंतर असल्याची खात्री करून मी बेडवर झोपलो. मला कुणीच प्रेम करत नाही. मी ज्यांना प्रेम करते ते सगळे मला एकामागून एक सोडून जातात. मी अजूनही जिवंत का आहे? मला जगायचे नाही. मी तिच्याकडे अविश्वासाने पाहतो. तिच्यासारखी मुलगी असेच विचार करते. ती आता व्यवस्थित रडत आहे आणि मला तिच्या गालावर अश्रू दिसत आहे. ती असे का विचार करते? तीच ती नाही का जी तिच्या पैशाने सर्व काही मिळवते? तिला जगायचे का नाही? उसासा टाकत मी तिला कमरेने माझ्याकडे ओढतो आणि तिचे ओले गाल पुसतो. मी इथेच आहे तुझ्यासोबत. मी तुला कुजबुजून मिठी मारतो. ती माझ्या छातीत घट्ट मिठी मारते आणि थोड्या वेळाने ती थरथरणे थांबते. मी तिच्या हनुवटीखाली बोट ठेवून तिचा चेहरा थोडा वर करतो. तिचा चेहरा लाल आणि सुजलेला आहे. मी हळूहळू तिच्या चेहऱ्याच्या बाजूचे केस काढून टाकतो जे अश्रूंमध्ये चिटकतात. ती खूप सुंदर आहे. माझ्या नजरा तिच्या डोळ्यापासून नाकापर्यंत ओठापर्यंत कधी तिच्या चेहऱ्यावर फिरतात हे मला कळत नाही. तिचे ओठ ते इतके सुंदर का आहेत? मी पहिल्यांदाच तिचा चेहरा इतक्या बारकाईने पाहत आहे. माझे डोळे तिच्या ओठांवर रेंगाळतात. मी इतके सुंदर ओठ कधीही पाहिले नाहीत. ते गुलाबी रंगाच्या नैसर्गिक लॅव्हेंडर रंगाने भरलेले आहेत. ते मखमली मऊ पाकळ्यासारखे नाजूक आणि गुळगुळीत आहे जे मला त्यांची नाजूकता अनुभवण्याची आणि स्पर्श करण्याची इच्छा निर्माण करतात. ती हळूहळू हलते तेव्हा मी माझ्या विचारांमधून बाहेर पडलो. मी काय विचार करत होतो? मी तिच्या ओठांवरून लाळ पाहत होतो? नाही, कधीच नाही. मी तिला माझ्यापासून दूर खेचतो. तिला यातून जाण्या होण्याची पर्वा नाही. हे कधीच होऊ शकत नाही. मी तिच्यासारख्या मुलीकडे कसे आकर्षित होऊ शकतो? मी निराशेने माझे केस फिरवतो. मी तिला इथे का आणले? कदाचित मला तिची काळजी वाटत होती म्हणून. मी बेडवरून उशी जोरात ओढतो आणि सोफ्याकडे जातो. आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढील भाग लवकरच येईल. धन्यवाद.